देशमुख मारहाणीचा व्हिडिओ आता सीआयडीच्या हाती आलाय। आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधला व्हिडिओ ताब्यात घेण्यात आलाय। पोलिसांना आरोपीच्या गाडीमध्ये आढळलेले 2 मोबाईल्स होते, त्यापैकी सुदर्शन घुलेसोबतच दुसऱ्या आरोपीचा मोबाईल सापडलाय आणि मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे आता सीआयडीच्या हाती लागलेत। तपास वेगवान पद्धतीने सुरू आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा आणि त्यातच मारहाणीचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून। सुरेश, काय माहिती? संतोष देशमुख यांची निवडून हत्या करण्यात आली होती। त्या हत्येच्या पूर्वी आरोपींनी ज्या पद्धतीने मारहाण करत होते त्या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केलेला होता आणि ज्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला होता तो मोबाईल आणि गाडी सोडून आरोपी फरार झाले होते। ते पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता तो जो व्हिडिओ आहे तो सीआयडीच्या हाती लागलेला आहे। विशेष म्हणजे यामध्ये कशा पद्धतीने अमानुष मारहाण केलं गेलं जाते या संदर्भात देखील खात्रीलायक सूत्राकडून जी माहिती आहे ती सीआयडीनं हा जो व्हिडिओ आहे तो देखील ताब्यात घेतलाय, मोबाईल देखील ताब्यात घेतलेला आणि त्या दुसरी महत्त्वाची आणखी माहिती की त्याच मोबाईलवरनं एका मोठ्या नेत्याला देखील मारहाणीच्या वेळी आणि हत्येच्या वेळी काही कॉल झाल्याचं देखील खात्रीलायक सूत्रांकडून माहिती आहे। त्यामुळे तो नेता कोण आणखी ही जरी माहिती समोर आली नसली तरी आता संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामधला तो जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामधून कशा पद्धतीने मारहाण केले, कोण कोण आरोपी मारहाणीच्या वेळी होते हे देखील आता सीआयडीच्या हे सगळे पुरावे हाती लागलेले आहेत। त्यामुळे साहजिकच या प्रकरणामध्ये आता ठोस पुरावे हाती लागल्यामुळे जे आरोपी आहेत त्या आरोपींना देखील कठोर शासन होण्याच्या अनुषंगाने हे अत्यंत महत्त्वाचे पुरावे समजले जातात। सीआयडी गेल्या 3 दिवसापासून इथं ठाण मांडून आहे। ज्यावेळेस संतोष देशमुख यांची 9 तारखेला हत्या करण्यात आली होती, हत्या करून हत्येखोर हे पळून जात असताना एक स्कॉर्पिओ काळ्या कलरची गाडी आणि त्या गाडीमध्ये 2 आरोपींचे मोबाईल देखील विसरले होते। पोलिसांनी ते ताब्यात घेतले। मात्र त्यानंतर हा गुन्हा सीआयडीकडे वर्ग केल्यानंतर सीआयडीने यात तो मोबाईल आणि इतर जे काही सगळे पुरावे आहेत ते ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये ही धक्कादायक माहिती आहे आणि सीआयडीने आता हे व्हिडिओ ताब्यात घेतल्यानंतर आता त्याची फॉरेन्सिक तपासणी देखील केली जाणार आहे। त्यामुळे साहजिकच आता कुठेतरी या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जी एक कडी आहे ती सीआयडी उघडत असताना चित्र पाहायला मिळतं।